फ्युचरसाठी कुठेतरी कमी पडते का? अर्थातच ना, अर्थातच त्यांचं लक्षच नाही आहे कोणाचं. म्हणून आपण तेच बोलतो असं नाही का वाटतं मला. मी बघायची तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सीज एकत्र काम करत नाहीत, त्याच्यामुळे झालेला हा सगळा विचका आहे. मला असं वाटतं आपण ना ज्या गोष्टी बोलतो ना, हे रॉकेट सायन्स नाही आहे. हे अत्यंत सहज शक्य होणारी गोष्ट आहे ही. पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे हे बघा, पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाही आहे, पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात, ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही. या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल? आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना, म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं. आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? हे काही जगात पहिलं एकमेव शहर नाही आहे की ज्याच्यामधून नदी जाते. जगात अशी सगळीच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते. पण ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी? इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.